हाय हॅलो नमस्कार. तर मी अक्षता. आज होता शेवटचा गुरुवार आणि शेवटचा गुरुवार म्हटलं तर रोजपेक्षा थोडं जास्तच काम असतं. म्हणून सकाळी आधी लवकर उठून पाणी भरून घेतलं आणि आमचे बाळराजे झोपले होते म्हणून म्हटलं आधी हार करून घ्यावेत. एक देवाऱ्याला आणि एक देवीला असे 2 हार बनवले. तेवढ्यातच आमच्या घरात गुरुवारच्या दिवशी चिमुकला पाहुणा आला. मस्त मांजरीचं छोटंसं पिल्लू होतं. दरवाजा उघडला तर बाहेर होतं. आमच्या बाळराजांना ते दिसलं. मग काय सोडतायत का ते? नुसतं त्याच्या मागून मागून चाललं होतं. कुठे शेपू तोड, उचलून घे असली कामं चालली होती. ते पिल्लू पण नुसतं वैतागलं होतं. आणि तुम्ही विचाराल किती वर्षाचा आहे, तर तो 1.5 वर्षाचा आहे. आणि आत्तासं कुठे त्याला पेन पकडायला आलाय तर नुसत्या भिंती रंगवायला लागलेला आहे. मांजराच्या पिल्लाला बिचारायला सुखरूप बाहेर सोडलं, कारण आमच्या घरात काय ते सेफ नव्हतं. मांजर उंदराच्या मागून धावते, पण आमचा उंदीर मांजराच्याच मागे लागला होता. नंतर मी मस्त देवपूजा करून घेतली आणि नंतर वळले देवीच्या पूजेकडे. माझ्या बाळामुळे मला टेबलावर देवीला बसवावं लागतं. मस्त टेबल पुसून घेतला, चौरंग पण पुसून घेतला आणि चौरंगाच्या मध्यभागी स्वस्तिक काढलं. चौरंगाभोवती रांगोळी काढली आणि देवीला सजवलं. देवीची पूजा चालू होती, त्यात मातोश्री देवींचा आमच्या व्हिडिओ कॉल आला. तिच्याशी बोलत मी मस्त पूजा संपवली. पूजा कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक आणि शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.